क्यों इस दादर के सागर किनारे हम दलितों का बाप सोया है। म्हणून हे गीत पाहा मिळाली हिंदू मिल तर मिळाली, त्यांना माहित होतं हिंदू मिल जर यांना दिली नाही तर हे जय भीम वाले सरकारच्या खुर्च्यांना आग लावतील। म्हणून पाहा मिळाली हिंदू मिल एक प्रश्न आहे मुरला, पाहा मिळाली हिंदू मिल एक प्रश्न आहे मुरला। काय प्रश्न आहे? बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हात वरती करून बाबाचं नाव झालं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे नाव भीमाचं लावायचं की नाही? लावायचं की नाही? कोणाकोणाला वाटतं लावायचं? एवढ्याच लोकांना वाटतं का? बाकीच्यांना वाटत नाही का? पाठी कोणाकोणाला वाटतं? कुठं लावायचं? पण अरे नाव भीमाचं लावायचं। पाह मिळाली तुम्ही एक प्रश्न आहे मुरला, नाव भीमाचं लावायचं, नाव भीमाचं लावायचं, चैत्यभूमी ते दादरला, नाव भीमाचं लावायचं, चैत्यभूमी ते दादरला, नाव भीमाचं लावायचं, चैत्यभूमी ते दादरला, नाव भीमाचं लावायचं, चैत्यभूमी ते दादरला। पाह मिळाली तुम्ही एक प्रश्न आहे मुरला, एक प्रश्न आहे मुरला, पाह मिळाली तुम्ही एक प्रश्न आहे मुरला, पाह मिळाली तुम्ही एक प्रश्न आहे मुरला। आता बाबासाहेबांची तुलना कोणाबरोबर पण केली जाते, ज्यांची लायकी नाही बाबासाहेबांच्या कुठं पुसायची। कोण BN राव? आम्ही कधी नाव ऐकलं नाही असं म्हणतात। BN राव संविधान निर्माते आणि त्या BN रावचा फोटो बाबासाहेबांना चहा देताना, बाबासाहेबांच्या घरचा घरगाडी होता BN राव, त्याला बाप करायला लागले कारण जातीमुळे। म्हणून बाबासाहेबांची तुलना तू खैरात बरोबर केली जाते। मी सतत म्हणत असतो की कुठे तो हिमालय आणि कुठे हे मुतखडे। मुतखड्यांची तुलना हिमालया बरोबर होऊ शकते का? अरे होऊ शकते का? म्हणून म्हणावंसं वाटतं की मंजिल किस काम की, जिसका कोई मुसाफिर नहीं है वो गाड़ी किस काम की, जिसका कोई ड्राइवर नहीं है। अरे किससे तुलना करते हो मेरे भीमराव की तुम, जिनकी औकात मेरे भीम के जूते के बराबर नहीं है। म्हणून लावायचं की नाही नाव? अरे लावायचं की नाही? टाळ्या जोरदार होऊन जाऊ दे, ज्याला वाटतं लावायचं। नाव भीमाचं लावायचं, नाव भीमाचं लावायचं, चैत्यभूमी ते दादरला, नाव भीमाचं लावायचं, चैत्यभूमी ते दादरला, नाव भीमाचं लावायचं, चैत्यभूमी ते दादरला। भीमाचं लावायचं, नाव भीमाचं लावायचं, चैत्यभूमी ते दादरला, नाव भीमाचं लावायचं, चैत्यभूमी ते दादरला, नाव भीमाचं लावायचं, चैत्यभूमी ते दादरला।
सागर भाऊ यांनी उपसभापती आले होते, त्यांच्याकडे बनसोडे साहेब यांच्याकडे मागणी केली की दादरला चैत्यभूमी नाव मिळालं पाहिजे आणि त्यांनी त्याला मान्यता दिलेली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्वांना. का आम्हाला पाहिजे नाव या दादर शहराची आगे भीमाचं नाव. काय नाव आहे बाबासाहेबांचं या दादर शहराची? भीमाचा राजगृह, भीमाचा राजगृह आगे ह्याचं विभागात. म्हणून भीमाच्या नावाचा तो हट्ट आहे धरला. लोकमान्य टिळकांचं नाव दिलं कुर्ल्याला. लोकमान्य टिळक कुर्ल्याला राहायला होते, कुर्ल्याला राहायला होते, नाव बदनात दिलं. शिवाजी महाराजांचं नाव दिलं. आम्हाला अभिमान आहे. बाबासाहेबांचे गुरु महात्मा फुलेंचे गुरु छत्रपती शिवाजी महाराज. पण बाबासाहेबांच्या वेळेस का असं होतं आम्हाला प्रश्न पडतो. अख्ख्या जगात बाबासाहेबांना मानलं जात नाही, या देशात असं मानलं जात नाही. हे जातीवादी पिलावळ म्हणून मी सतत म्हणत असतो की कुछ बामन अच्छे हैं दिल के सच्चे हैं. सगळे वाईट नाही, ये कुछ बामन अच्छे हैं दिल के सच्चे हैं, मगर जो जुड़े हैं मनुवाद से वही तो साले सुअर के बच्चे हैं, वही तो साले सुअर के बच्चे. म्हणून भीमाच्या नावाचा तो हट्ट आहे धरला. म्हणून भीमाच्या नावाचा तो हट्ट आहे धरला. लावायचं की नाही नाव? चिठ्ठ्या असतील ना चैत्यभूमी नावाच्या चिठ्ठ्या घेऊन यायच्या. दादर ठेसरला जिथं दादर दिसल ना तिकडे चिटकून टाकायची चैत्यभूमी. तुम्ही ठरवा नका ठरवू. जयभीमवाल्यांनी ठरवलेलं आंबेडकरवाल्यांनी की ही चैत्यभूमीचे स्टेशन. म्हणून नाव भीमाचं लावायचं, नाव भीमाचं लावायचं, चैत्यभूमीचे शेवट माझे वडील कवी चंद्रकांतजी निर्भवणे लिहितात काय? भीमाच्या चरणाशी या चरणाशी चैत्यभूमी पाशी, भीमाच्या चरणाशी येतो बहुजन समाज. तो कवी चंद्रकांत, तो कवी चंद्रकांत माथा नववी तो आज. जय भीमची सलामी देवनिया सागराला, जय भीमची सलामी देवनिया सागराला, भीमामुळे दादरला निळागर बहारा भरला. नाव भीमाचं लावायचं, नाव भीमाचं लावायचं, चैत्यभूमीचे दादरला. नाव भीमाचं लावायचं, चैत्यभूमीचे दादरला. नाव भीमाचं लावायचं, चैत्यभूमीचे दादरला. पाह मिळाली तू मिल एक प्रश्नागे बोलला, पाह मिळाली तू मिल एक प्रश्नागे बोलला. बरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज कमी येतोय. थोड्याच वेळात जेवणाला सुरुवात होणार आहे. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे सर्वांनी त्याचा इलाज घ्यायचा, प्रत्येक भीम सैनिकांनी. बरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्वांसाठी. इथे आलेल्या प्रत्येक स्वाभिमानी भीम सैनिकासाठी जोरदार हात वरती करून नाव भीमाचं लावायचं,